मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट झाल्याने अवघ्या 6 महिन्यात रस्त्याची वाताहत झाली आहे। रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे काम होणे आहे। रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात येत असलेल्या दुभाजकाबाबत निश्चित धोरण नसल्याने मार्गावर अपघातही वाढले आहेत। म्हणून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून या कामाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केंद्रीय दळणवळण आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सुमारे 10.8 किलोमीटर रस्ता होण्यासाठी मिरज सुधार समिती गेल्या 5 वर्षांपासून अखंडितपणे पाठपुराव्याबरोबरच 2 वेळा आमरण उपोषण आंदोलन केले। रस्त्यासाठी 24 कोटींचा निधी मंजूर झाला। हे काम निर्माण कन्स्ट्रक्शन कोल्हापूरच्या कंपनीने केवळ 17 कोटींना घेतले। संबंधित कामाच्या ठेकेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले। अवघ्या 6 महिन्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची वाताहत झाली आहे। रस्त्यावरील पाणी निचऱ्यासाठी दोन्ही बाजूला गटारीचे काम अद्याप झालेले नाही। रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या जिल्हा सुरक्षा समिती यांच्यात संवाद नसल्याने चुकीच्या पद्धतीने दुभाजक बसवले जात असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। रस्ता रुंदीकरणासह अन्य कामे अजूनही प्रलंबित आहेत। म्हणून सुमारे 17 कोटींचा निधीचा चुराडा करून तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, तसेच या रस्त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, युनुस निशानदार आदी सदस्य उपस्थित होते। मिरज शहरातील अतिशय महत्त्वाचा असणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ता आहे आणि ह्या रस्त्यासाठी मिरज सुधार समिती अखंडितपणे पाठपुरावा करीत आहेत आणि हा रस्ता होण्यासाठी आपण अतिशय आग्रही असताना या रस्त्याचे कामाचे अतिशय निकृष्ट असं झालेलं आहे। अनेक ठिकाणी अवघ्या 6 महिन्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मिरज सुधार समिती सातत्याने पाठपुरावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करत आहे, पण दखल घेतली जात नाही आहे। आज या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामाच्या दर्जासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, त्याचबरोबर या रस्त्याचं जे काम केलेलं आहे या कामासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करणे गरजेचं आहे। हा या रस्त्याचं काम अजूनही 50% शिल्लक आहे। असं असताना या कामाकडे प्रशासनाचे असेल तर लोकप्रतिनिधी असं कोणाचे लक्ष नाही आहे।